हवालदारानं चहाच्या टपरीवर एका कॅब चालकासोबत मारलेल्या गप्पांमुळे 18 महिने जुनं हत्या प्रकरण उघडकीस आलं। 1.5 वर्षांनंतर पोलिसांनी हत्या झालेल्या व्यक्तीच्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला अटक केली। विशेष म्हणजे या दोघांना तब्बल 600 किलोमीटरवरून बेड्या ठोकण्यात आल्या। हत्येनंतर दोघांनी कर्नाटकमधील दावणगिरे सोडून केरळमधील कोच्ची गाठली। तेथे आरोपींनी नवीन आयुष्य सुरू केलं होतं, पण कॅब चालक आणि पोलीस हवालदार यांच्यातील गप्पांमुळे दोघे सापडले। दावणगिरे जिल्ह्यातील चन्नगिरीत राहणाऱ्या निगम्माचा विवाह 2016 मध्ये लक्ष्मीशी झाला। निगम्पाचा सुपारीचा व्यवसाय होता। दोघांचा संसार सुखाचा होता, पण त्यांना मूल बाळ नव्हतं। त्यासाठी वैद्यकीय उपचार घेण्यात आले। निगम्पामुळे लक्ष्मी आई होऊ शकणार नाही ही बाब उपचारामधून स्पष्ट झाली, पण लक्ष्मीला आई व्हायचं होतं। 18 जानेवारी 2024ला निगम्पा अचानक बेपत्ता झाला। लक्ष्मीसह नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला, पण निगम्पाचा शोध लागला नाही। अखेर 22 जानेवारी 2024ला तिनं चन्नगिरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पती बेपत्ता झाल्याची तक्रार करणारी लक्ष्मी 30 जानेवारी 2024ला म्हणजेच 8 दिवसांनी बेपत्ता झाली। माहेरी गेलेली लक्ष्मी बेपत्ता झाल्यानंतर संशय व्यक्त केला गेला। या प्रकरणी होन्नोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली, पण तिचाही ठावठिकाणाच लागला नाही आणि ती सापडली नाही। जानेवारी 2025च्या सुमारास चन्नगिरी पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून रवीश के.एन. यांची नियुक्ती झाली। त्यांनी पोलीस ठाण्यातील जुन्या प्रकरणावरून नजर फिरवली। बेपत्ता झालेल्या व्यक्तींच्या फाईल्स देखील त्यांनी तपासल्या। निगम्पाचा शोध घेण्यासाठी रवीश यांनी प्रयत्न सुरू केले। तशा सूचना पोलीस ठाण्यातील सगळ्यांना देण्यात आल्या। निगम्पा आणि लक्ष्मी बेपत्ता झाल्यावर पोलिसांनी विजय नावाच्या व्यक्तीला चौकशीसाठी बोलवलं। विजय आणि त्याचा मित्र तिपेश नाईक हे दोघेही निगम्पाला सुपारीच्या व्यवसायात मदत करायचे। लक्ष्मी आणि निगम्पा बेपत्ता झाल्यावर विजयनं तो परिसर सोडला होता, त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय होता। पोलीस चौकशीत विजयनं निगम्पाची हत्या केल्याचं सांगितलं। तिप्पेश आणि लक्ष्मीच्या मदतीनं निगम्पाला संपवलं, पण आता तिप्पेश आणि लक्ष्मी कुठे आहेत हे माहीत नाही, असं विजयनं सांगितलं। पोलीस ठाण्यात वरिष्ठ हवालदार असलेले रंगप्पा त्यांच्या एका मित्रासोबत चहाच्या टपरीवर गप्पा मारत होत्या। त्यावेळी त्यांना लक्ष्मीचा शोध घेण्यात असलेल्या अडचणी सांगितल्या। 1.5 वर्षापासून लक्ष्मी सापडत नसल्याचं रंगप्पा यांनी त्याच्या मित्राला सांगितलं। रंगप्पा यांचा मित्र पेशानं टॅक्सी चालक होता। 1.5 वर्षापूर्वी जानेवारी महिन्यात एका जोडप्याला आपण कोच्चीला सोडल्याचं त्यानं सांगितलं। यानंतर रंगप्पा यांनी त्याला लक्ष्मीचा फोटो दाखवला। आपण याच महिलेला कोच्चीला सोडल्याचं कॅब चालकानं सांगितलं। यानंतर तपासाला निर्णायक वळण मिळालं। कॅब चालकानं लक्ष्मी आणि तिप्पेशला कोच्चीला सोडताना स्वतःचा नंबर दिला। त्यावेळी तिप्पेशचाही नंबर घेऊन ठेवला। याच नंबरच्या आधारे तिप्पेशचा शोध लागला। त्याचा ठाव ठिकाणं शोधून काढत पोलिसांनी त्याच्यासह लक्ष्मीला बेड्या ठोकल्या। दोघांनी चौकशीत हत्येची कबुली दिली। लक्ष्मीला आई व्हायचं होतं, पण निगम्पाकडून तिला मातृसुख मिळणार नव्हतं। याच वेळी तिचे तिप्पेश नाईकशी प्रेमसंबंध निर्माण झाले। तिप्पेशकडून ती गर्भवती राहिली ही बाब कळताच निगम्पानं तिचा जबरदस्तीनं गर्भपात केला। निगम्पा असेपर्यंत आपण आई होऊ शकणार नाही याची खात्री पटल्यानं लक्ष्मीनं तिप्पेश सोबत हत्येचा कट रचला। 18 जानेवारी 2024 रोजी निगम्पाला दारू पाजण्यात आली। त्याची शुद्ध हरपल्यानंतर त्याचा खून करण्यात आला। मृतदेह एका कालव्यात फेकून लक्ष्मीनं 4 दिवसांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली। यानंतर 8 दिवसांनी ती फरार झाली होती।